हाय, मी मनाली तुमच्यासाठी घेऊन आले E3, ज्यामध्ये तुम्ही पाहता एंटरटेनमेंट विश्वातील हॅपनिंग्स. हिंदीतल्या नामवंत संगीतकारांची मराठी सिनेसृष्टीत आता रीगच लागली आहे. गायक आणि संगीतकार आदेश श्रीवास्तव आता माया द मिस्ट्री या मराठी सिनेमाला संगीत देतोय. नुकताच या सिनेमातल्या गाण्याचं रेकॉर्डिंग करण्यात आलं. यावेळी संगीतकार आदेश आणि गीतकार गुरु ठाकूरकडनं संगीताविषयी आणि त्यांच्या गाण्यांविषयी जाणून घेतलं आमची प्रतिनिधी प्रेरणा जंगमनं. गुरु ठाकूरचं गीत आणि आदेश श्रीवास्तवचं संगीत ही एक मेजवानी आपल्याला 2014 मध्ये ऐकायला मिळणार आहे. सर्वप्रथम दोघांचंही जय महाराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू. गुरु, आदेशजी पहिल्यांदाच मराठीत येत आहेत आणि मराठी सिनेसृष्टीसाठी ही खूप महत्वाची आणि लकी गोष्ट ठरते. अर्थात वेगळ्या प्रकारचं काहीतरी बघायला मिळेल, ऐकायला मिळेल. कारण काय की पहिल्यांदाच मी यांना भेटलो आणि ज्या उत्साहात त्यांनी मला एक गीतकार म्हणून हा आनंद आहे की नॉन महाराष्ट्रीयन बाहेरून संगीत करता येते. तर मला पहिला प्रश्न पडला होता की शब्द त्यांना कळतील का. तर त्यांनी मला पहिल्यांदा सांगितलं की आप पोएट्री लिखो फिर मैं ट्यून करूंगा. तर मला एक गीतकार म्हणून खूप, कारण आता ही खूप रेअर होत चालली की लोक ट्रॅक करून देतात आणि इसपे लिखो असं सांगतात. तर पहिल्यांदा असं मला खूप फील झालं, ज्या प्रकारचं संगीत पूर्वीपासून त्यांचं नाव ऐकत होतो आणि ज्या प्रकारचं लाईव्ह म्युझिक म्हणतात रेकॉर्डिंगला, ते सगळं तो फील पहिल्यांदाच मी अनुभवतोय. खूप धन्य वाटते. आदेशजी, मराठी सिनेसृष्टीत सर्वप्रथम खूप खूप स्वागत आहे तुमचं. आणि एकूणच आज श्रेया ही आली होती, आज सॉन्ग रेकॉर्डिंग झालंय त्याचं. तर एकूणच या चित्रपटाविषयी गाण्याविषयी काय सांग. सबसे पहले तो मैं थैंक्स बोलूँगा प्रसाद जो हमारे डायरेक्टर हैं. आणि दुसरी गोष्टी आहे की माझी पहिली फिल्म आहे मराठी आणि मी महाराष्ट्राला मला 28 वर्ष झालेले इकडे राहून. टूटी फूटी आती है बट आई लव मराठी, है ना. आणि गुरुजीच्या बारे में काय बोलू, जास्ती सगळ्याला माहिती आहे. हे नंबर 1 चे लिरिसिस्ट आहे आणि स्वभाव इतना मीठा स्वभाव है. एंड जब हुआ तो मैंने कहा कि नहीं आप लिखो. और बहुत ही ऐसे अल्फाज इन्होंने लिखे हैं क्योंकि मैंने क्या है कि संस्कृत पढ़ी हुई है तो मुझे संस्कृत और मराठी में ज़्यादा फर्क नहीं नज़र आता है. एक वो डेप्थ है उसमें और वो लिरिक्स में भी इतने डेप्थ है जो उन्होंने लिखे हैं. तब मैंने बोला कि आपने जो लिखा है उसी में मीटर है, तो इसलिए गाना जल्दी बन गया. और थोड़ा सा रागों का इस्तेमाल जब आप करो तो गाना एक अलग सुनाई देने लगता है, बन जाता है. मराठी सिनेसृष्टीत आता पाऊल आहे म्युझिक क्षेत्रात. तर एकूणच माहोलविषयी काय सांगाल मराठी चित्रपटांच्या. मस्त माहोल आहे, सगळे एकदम मस्त माहोल आहे इकडे. आणि काय कोणाचा काय इगो नाही, काय टेंड्रम नाही. तो ये सब मुझे बहुत पसंद है. एक प्रेक्षकांसाठी एक कोणतंही तुमचं गाणं गुणगुणून जा जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी. रस के भरे तोरे नैन सावरिया, रस के भरे तोरे नैन, तड़पत हूँ बिन रैन सावरिया, तड़पत हूँ बिन रैन. ओ रस के भरे तोरे नैन सावरिया, रस के भरे तोरे नैन. खूपच छान. गुरु, तुला विचारेन, जेव्हा आदेशजी, श्रेया, सोनू निगम असे बरेच मोठे मोठे हिंदी सिनेसृष्टीतली लोक आपल्याकडे येतात, दिग्गज लोक, तेव्हा कसं वाटतंय. नक्कीच आनंद होतो आणि वेगळ्या वाटेचं काहीतरी, कारण प्रत्येक जण छान करतो 100%, पण एक वेगवेगळ्या ठिकाणून आलेला एक त्यात ऍड होत जातो, फ्लेवर म्हणतात ना कुठले तरी. त्यामुळे नवीन काहीतरी करण्याचं आणि प्रत्येक संगीतकारावर काम केल्यावर त्याची एक स्वतःची शैली मिळते. तुम्हाला लिहिताना एक वेगळा दृष्टिकोन मिळतो की ह्या अँगलने कर, असं कर. तर ते नवीन नवीन गोष्टी ऍड होतात, तर एक प्रगल्भता येते, आपल्या लिखाणातही येते, संगीतातही येते. तर त्याचं आणि त्यामुळे रसिकांना काहीतरी नवीन मिळतं. नक्कीच. या चित्रपटाची गाणी कशी असणार आहे, आता साऊंड रेकॉर्डिंग ही सुरू आहे, तर एकूणच या गाण्यांविषयी काय सांगशील. गाण्यांविषयी तो मिस्ट्री, मर्डर मिस्ट्री सारखा सिनेमा आहे, पण वेगवेगळ्या फ्लेवरची गाणी आहेत. हे एक गाणं आहे, दुसरं एक क्लब सॉन्ग सारखं आहे, लव्ह सॉन्ग आहे. ते वेगवेगळ्या फ्लेवरची गाणी आहेत. तर त्यामुळे चांगलं संगीत ऐकायला मला नेहमी असं वाटतं की संगीत हे चांगलं आणि वाईट असं असतं, त्यामध्ये बाकी प्रकार नसतात. त्यामुळे ते उत्तम संगीत लोकांना मिळावं अशी एक इच्छा असते आणि आम्ही केलेलं काम परत लोकांपर्यंत पोचावं ही एक खूप इच्छा असते. कारण हल्ली काय होतं की सिनेमा चालतो, हे झालं तर ते संगीत पोचतं. पण आत्ता चांगली गोष्ट आहे की म्युझिक चॅनल्स आणि या गोष्टी आल्यात, त्यामुळे आमचं काम पोचतं लोकांपर्यंत. त्यासाठी तुमचेही आम्ही आभारी आहोत.
म्युझिक चॅनल्स. आदेशजी, जसं की श्रेयाचं आज रेकॉर्डिंग सुरू आहे, तर त्या गाण्याविषयी काय सांगेल? एकूणच म्युझिक कसं असणार आहे? एक टोटली डिफरेंट जॉनर का एक ट्यून बनी है, एक अलग लिखावट है और थोड़ा सा सेंजुअस सॉन्ग है, तो इसमें लॉट ऑफ सिम्फनी थोड़ा सा मैंने डाला हुआ है. देन लाइव रिकॉर्डिंग है, इसमें फ्लूट है, तबला तरंग है. पहली बार मैं समझता हूँ काफ़ी टाइम के बाद तबला तरंग सुनने मिलेगा. ना तो ये सब आजकल इलेक्ट्रॉनिक्स बहुत कम यूज़ किया हुआ है, एकदम ना जैसे ही है. स्ट्रिंग्स है, वायलिन्स वगैरह लाइव आएंगे, तो ये सब चीज़ें आने से आपका एक सीधा दिल को छूते हैं. ये साज इलेक्ट्रॉनिक में कोई फील नहीं है, रूह नहीं है, जो कि हमारे अकोस्टिक में है. जितने हमारे जो अपने साज हैं उनमें जब प्लेयर बजाते हैं, साजिंदे बजाते हैं, तो उसका एक एक्सप्रेशन हर किसी चीज़, हर साज का होता है. तो यही शायद वजह है कि टोटल जब हम मिक्स करेंगे तो ये गाना एक सबके दिल को छुएगा. जैसे कि ये माया द मिस्ट्री की बात हो गई, और मराठी में आपकी म्यूजिक और सुनने मिलेंगे हमें? ज़रूर. अच्छा सब्जेक्ट आएगा, अच्छे आएंगे तो क्यों नहीं, मैं ज़रूर करूँगा. थँक्यू सो मच आमचे बातचीत करने के लिए. या चित्रपटासाठी, या गाण्यासाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. व्हिडिओ जर्नलिस्ट नित्यानंदसह प्रेरणा जंगम. जय महाराष्ट्र, मुंबई. माया द मिस्ट्री या मराठी सिनेमाचं लवकरच चित्रीकरण सुरू होणार आहे. मात्र या सिनेमाचं मुख्य आकर्षण ठरत आहे ते म्हणजे सिनेमातली गाणी. श्रेया घोषालच्या आवाजात या सिनेमाची गाणी रेकॉर्ड करण्यात आली आहेत. माया द मिस्ट्री या सिनेमात श्रेयाचा गोड आवाज तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. श्रेया, सर्वप्रथम जय महाराष्ट्र मध्ये खूप खूप स्वागत. थैंक यू सो मच. किस तरह का गाना है, और फिर से एक बार मराठी गाना? हाँ, बहुत ही खूबसूरत, बहुत मीठा, बहुत ही मेलोडिक. आदेश श्रीवास्तव जी ने पहली बार मराठी फिल्म में म्यूज़िक दिया है. उनका काम बहुत रिच है. उन्होंने इतना अच्छा काम किया है पूरे अपने लाइफ करियर में. दिस वाज ट्रू परफेक्ट एंट्री इन मराठी, बिकॉज गाना बहुत ही सुंदर कॉम्पोजिशन, बहुत दिल से बनाया हुआ, बड़ा मीठा, थोड़ा क्लासिकल बेस्ड है, येट उसमें बड़ी एक्सप्रेशन का स्कोप है, सिंगिंग की स्कोप दी है उन्होंने. आई एन्जॉयड माई सेल्फ. गुरु ठाकुर का बहुत बेहतरीन लिरिक्स है. आई होप दैट पीपल व्हेन दे वॉच दे ऑल लव इट. नक्कीच. हिंदीत तर तू आघाडीची गायिका आहेसच, मात्र मराठीत गाणं गाताना किती वेगळं वाटत असतं? लैंग्वेज ही बहुत खूबसूरत है. मुझे इस लैंग्वेज में बहुत अपनापन लगता है, बहुत मिठास लगती है, और इतना रिच इसका जो हिस्ट्री है म्यूज़िक का, मराठी म्यूज़िक का, इतना तरह का म्यूज़िक हुआ है इस लैंग्वेज में. फिल्मों में हो या एल्बम्स में हो, अभंग हो या लावणी हो या नाट्य संगीत हो. सो आई फील वेरी प्रिविलेज दैट जब भी मैं मराठी गाने गाती हूँ मुझे बहुत आनंद आता है, बहुत अच्छा लगता है. एक झलक होऊन जाऊ दे प्रेक्षकांसाठी या गाण्याची छोटीशी. जाणून दे अर्थ या आतुरल्या स्पर्शातला. बाकी आप एक ही बारी में सुन लीजिएगा. बड़े दिल से गाया, आज मेहनत किया. थँक्यू सो मच हमसे बातचीत करने के लिए. ऑल द व्हेरी बेस्ट. व्हिडिओ जर्नलिस्ट नित्यानंदसह प्रेरणा जंगम. जय महाराष्ट्र, मुंबई. या सिनेमात मध्यवर्ती भूमिकेत आहे अभिनेत्री स्मिता गोंदकर. सिनेमाविषयी आणि तिच्या भूमिकेविषयी जाणून घेतलंय प्रेरणा जंगमनं. 2014 मध्ये एक तुम्हाला मिस्ट्री पाहायला मिळणार आहे. माया द मिस्ट्री हा सिनेमा तुमच्या त्यावर्षी भेटीला येतोय, आणि स्मिता ही याच्यात मुख्य भूमिकेत आहे. स्मिता, सर्वप्रथम जय महाराष्ट्र मध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच. प्रेमाच्या झोलझाल नंतर आता पुन्हा तू एक मिस्ट्री सॉल्व्ह करताना दिसणार आहेस. हो, ॲक्च्युली ह्याच्या आधी जे सिनेमा मी केलेले आहेत